नमस्कार, मी जान्हवी. तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत पेपर डोसा कसा करायचा. तर बघा, त्यासाठी मी इंडिया गेट तांदूळची चूर घेतली आहे, जी मी घेतली आहे मापाने 2.5 ग्लास घेतली आहे. आणि त्याच्यासाठी मी पांढरी उडदाची डाळ घेतली आहे पाऊण ग्लास, म्हणजे 2.5 ग्लास तांदूळसाठी मी पाऊण ग्लास उडदाची डाळ घेतली. आता आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. तांदूळ धुतले गेले. आता त्याच पद्धतीने आपण डाळ पण स्वच्छ धुवून घेऊ आणि त्याचं पाणी निथळून दुसरं स्वच्छ पाणी टाकून ती डाळ आणि तांदूळ आपण व्यवस्थितपणे 5-6 तास भिजत घालू. 5-6 तास भिजल्यानंतर आपण आता बघू शकता आपल्याला आता वाटण करायचं आहे. तर वाटण करण्या अगोदरचं एक सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे पोहे. तर आता आपण पोहे भिजत घालू. तर मी इथे घेतलेत फॉर्च्यूनचे पोहे. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही पोहे यूज करू शकतात. वाटण करण्याच्या अगोदर आपण त्याला भिजत घालायचं आहे, जेणेकरून आपलं वाटण होतं तोपर्यंत पोहे व्यवस्थितरित्या भिजले जातात. आता आपण घेऊ वाटण करायला. तर अगोदर आपण तांदूळाचं वाटण करून घेऊ. तांदूळाचं वाटण करताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तर बघा, तांदूळाचं वाटण आपलं झालेलं आहे आणि या पद्धतीने वाटून घ्यायचं. आता आपण डाळचं पण त्याच पद्धतीने वाटण करून घेऊ. उडदाची डाळ हा सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स असतो पोहे डोसे करताना. तर बघा, या पद्धतीने उडदाची डाळही वाटून घ्यायची. आता आपण लास्टला पोहे पण तसंच वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर बघा, आपले पोहे पण वाटले गेले आहेत. आता आपण एक भांड्यामध्ये सगळे बॅटर काढून घेऊ. तर मी अगोदरच तांदळाचं वाटण, डाळीचं वाटण आणि आता हे पोहेचं वाटण, हे तिघं वाटण आपण त्याच्यात मिक्सचर करू. तर बघा, आता ही सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे डोसे करताना. तर आपण तांदूळाचं बॅटर, डाळीचं बॅटर आणि पोहेचं बॅटर इथं घातलं आहे. तर आता याला चांगलं 5-6 मिनटे फेटून घ्यायचं. तुम्ही जेवढं त्याला चांगलं फेटाल तेवढे तुमचे डोसे उत्तम होतात, कारण डाळ, तांदूळ आणि पोहे हे व्यवस्थितरित्या एकजीव होतात. म्हणून इथे फेटणं महत्त्वाचं आहे. आणि ही क्रिया क्लॉकवाईज केलेली खूप महत्त्वाची असते. याच्यामुळे आपले डोसे कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने बघा. आणि त्याच्यानंतर याला हवाबंद डब्यात ठेवायचं. हवा शिरली नाही पाहिजे आणि आपलं बॅटर व्यवस्थितपणे फर्मेट झालं पाहिजे. तर मी हे सगळं बॅटर जे आहे मी प्रेशर कुकरमध्ये काढलं आहे. प्रेशर कुकरमध्ये ठेवते, कारण प्रेशर कुकरमध्ये हवा वगैरे जाणार नाही आणि आपलं बॅटर व्यवस्थितपणे फर्मेट होईल. आता आपण हे 10-12 तासासाठी फर्मेट करायला ठेवून देऊ. तर आता आपण बघू शकता की 12 तास झाले आहेत आणि आता आपण बघू की आपलं पीठ कशा पद्धतीने फर्मेट झालं आहे. तर बघा, केवढं हलकं फुलकं बॅटर आपलं झालं आहे. अशा पद्धतीने बॅटर पाहिजे आपलं. आता आपण यालाही व्यवस्थितरित्या फेटून घेऊ. त्याच्यात काही बुडबुडे वगैरे आले असतील, काही हवा असेल, ते सगळं निघून जाईल. अशा पद्धतीने आपण त्याला चांगलं फेटून घेऊ. आता आपण डोसे करायला घेऊ. तर डोस्यासाठी बघा, पहिले तर तव्यावर पाणी टाकायचं. त्याच्यानंतर पाणी टाकल्यानंतर एका कापडाने तव्याला चांगल्या पद्धतीने पुसून घ्यायचं, म्हणजे तव्याचं टेम्परेचर हे मेंटेन होतं. डोसे बनवण्यासाठी उत्तम होतं. आता आपण डोसे करायला घेऊ. तर डोसेच्या बॅटरमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की पाणी टाकायला पाहिजे, अशा पद्धतीने बॅटर पाहिजे. मला थोडं पाणी लागणार होतं म्हणून मी पाणी टाकलं. तुम्हाला जर वाटत असेल टाकायला पाहिजे तर तुम्ही नक्कीच टाकू शकता. तर बघा, अशा पद्धतीने डोसे करायला घ्यायचे. बघा, आपला डोसा उत्तम पद्धतीने हा पसरला जातोय, अजिबात तावाला चिटकत नाही आहे. तुम्ही बघू शकता किती उत्तम अशी त्या डोस्याला जाडी पण येते. अशा पद्धतीने डोसा करून घ्यायचा आणि थोडं मिडियम गॅसवर ठेवायचं, कारण आपला पेपर डोसा आहे आणि पेपर डोसा हा थोडा कुरकुरीत असतो आणि कुरकुरीत करण्यासाठी थोडा मिडियम गॅसवर ठेवायचा. वेळ लागतो पण डोसा हा कुरकुरीत होतो. तर बघा, तुम्ही उत्तम अशी जाडी आली आहे. आता आपण डोस्याच्या कडा सोडून घेऊ. जर आपलं बॅटर व्यवस्थित असलं ना तर डोस्याच्या कडा लगेच सुटतात आणि तो तावाला थोडाही चिपकत नाही. त्याच्यामुळे बॅटर व्यवस्थित करायचं. तर बघा, सगळ्या कडा सुटल्या आहेत आणि आता आपल्या डोस्याला गोल्डन कलर पण यायला सुरुवात झाली आहे. अशा पद्धतीने आपला उत्तम डोसा बनून तयार होतोय. जाडी बघू शकता कशा पद्धतीने आली आहे.
तर आता आपला डोसा रेडी आहे. आता आपण तो काढून घेऊ. बघा असा मस्त कुरकुरीत डोसा आपला तयार आहे. त्याला उत्तम अशी जाळी आली. आता आपण तसा दुसरा डोसाही करायला घेऊ. त्यासाठी आपण आणि असा चमचा वापरायचा डोसा करताना, कारण जेव्हा तुम्ही असा पातळ चमचा वापरता ना तेव्हा डोसा व्यवस्थितरित्या पसरला जातो. खोलगट चमचा वापरायचा नाही. आपण थोडं पाणी टाकून तव्यावरचं ते कापडाने पाणी पुसून घेतले. आता आपण डोसे करायला घेऊ. बघा आपला दुसराही डोसा व्यवस्थितरित्या पसरला जातो, तोही तावाला चिपकत नाही आहे. बघा कशी जाळी येते डोस्याला, तेही कुठल्याही प्रकारचा सोडा न वापरता. आता आपण थोडं कढईने तेल टाकून घेऊ, जेणेकरून कढया लवकर सुटल्या जाव्यात. तुम्ही जाळी बघू शकता कशी आली डोस्याला. तुम्हाला जर काही सजेशन द्यायचे असतील, काही कमेंट करायच्या असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करू शकता. या पद्धतीने आपण हा पण डोसा सोडून घेऊ. बघा याच्या पण कड्या सुटल्या आहे आणि याला अजून आपण थोडा वेळ राहू देऊ, कारण हा पेपर डोसा आहे आणि पेपर डोसा थोडा कुरकुरीत असतो. कुरकुरीत करण्यासाठी आपण त्याला मीडियम गॅसच्या फ्लेमवर राहू देऊ थोडा वेळ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता अशा पद्धतीने आपला डोसा हा रेडी आहे. आता आपण त्याला काढून घेऊ. बघू शकता तुम्ही हा किती पातळ डोसा आहे.